नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 इयरचा हा जो कोर्सेस आहे तर यासाठी बघा कॅप राऊंडला सुरुवात झालेली होती. तर त्यातील कॅप राऊंड 2024-25 मधील जे तिसरा राऊंड होणार आहे LLB 3 इयरच्या या कोर्सेससाठी, तर त्याची आता जी फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती वेबसाईटवर आलेली आहे. तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, वेबसाईटवर गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल पब्लिश ऑन 3 सप्टेंबर 2024 फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट. तर यामध्ये बघा, यावर क्लिक केल्यानंतर अशी PDF ओपन झालेली दिसेल. यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही जी लिस्ट लागलेली आहे, फायनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट पब्लिश आफ्टर अल्फाबेट मेरिट लिस्ट पब्लिश ऑन 29/8/2024. बघा विद्यार्थी मित्रांनो, 29 ऑगस्ट 2024 ला अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली होती. त्यामध्ये जर काही चेंजेस होते तर त्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स सबमिशन करायचं होतं, म्हणजेच त्याविषयी तुम्हाला एडिट करण्यासाठी तुम्हाला मुदत दिली होती. 30/8/2024 ते 31/8/2024 या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स सबमिशन करायचं होतं. ज्यांच्या नावामध्ये किंवा मार्कांमध्ये काही चुकीचं असेल किंवा कास्ट चुकीची दिलेली असेल किंवा डेट ऑफ बर्थ चुकीचे दिलेले असेल, म्हणजे तुमची माहिती जी आहे तर ती जर चुकीची दिलेली असेल तर त्यासाठी ग्रीव्हियन्स सबमिशन करण्यासाठी त्यांनी डेट्स दिलेली होती. त्यानंतर आता 3 सप्टेंबर 2024 ला त्यांनी सांगितलेलं होतं की फायनल मेरिट लिस्ट जी आहे थर्ड राऊंड साठी तर ती पब्लिश होणार आहे. त्यासाठी बघा, ही PDF म्हणजेच जी फायनल लिस्ट आहे तर ती पब्लिश झालेली आहे. यामध्ये आता बघा, तुम्हाला तुमचा जो ऍप्लिकेशन ID आहे तर तो चेक करायचा आहे. त्यानंतर बघा, थोडं आपण मोठं करून घेऊयात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. यामध्ये बघा, इथे ऍप्लिकेशन ID दिलेला आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे, स्पेलिंग वगैरे चेक करून घ्या. त्यानंतर जेंडर चेक करून घ्या, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर प्रिव्हियस कॅटेगरी, तसेच कॅन्डिडेट टाइप्स कोणते आहे. म्हणजे आता ही लिस्ट जी आहे तर ती महाराष्ट्र स्टुडंटची आहे, तर सगळ्यांच्या पुढे महाराष्ट्र टाइप A येणार आहे. त्यानंतर मायनॉरिटी विषयी माहिती दिलेली आहे, तसेच PH आहेत का स्टुडंट, त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, त्यानंतर डिफेन्स प्रायोरिटी आहे का, ऑर्फन आहेत का, त्यानंतर तुम्हाला CET ला किती मार्क्स पडलेले आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर PG पर्सेंटेज किती तुम्हाला भेटलेला आहे, त्यानंतर UG पर्सेंटेज किती भेटलेले आहे, त्यानंतर ज्यांना असेल तर PG वगैरे झालेला असेल त्यांचं दिलेलं आहे, आणि UG तसेच 12वी 10वी याचे मार्क तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आहे. चेक केल्यानंतर इथे रिमार्क्स दिलेला आहे. रिमार्क्स मध्ये रजिस्टर्ड ऍट टाइम ऑफ राऊंड फर्स्ट, म्हणजेच बघा, या विद्यार्थ्याला 100% पडले तरी पण त्याचा नंबर लागलेला नव्हता. त्यानंतर तुम्ही कॉलेजचे नाव बदललेले असतील, त्यानंतर तुमचा नंबर हा लागू शकतो थर्ड राऊंड साठी. रिमार्क दिलेला आहे म्हणजे तुम्ही फर्स्ट राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्यानंतर पुढे इलिजिबल फॉर ओपन यासाठी येस तुम्हाला पुढे येणार आहे. तर अशा प्रकारे तुमची संपूर्ण माहिती जी आहे तर ती चेक करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आज आपण LLB 3 इयरचा जो कोर्सेस आहे तर त्याची राऊंड थर्ड साठी अल्फाबेटिकल फायनल मेरिट लिस्ट जी आहे थर्ड राऊंड साठी तर ती पब्लिश झालेली आहे, त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आता या PDF ची लिंक जी आहे तर ती मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होईल, त्यामध्ये तुमचं नाव तुम्ही चेक करून घ्यायचं आहे व तुमची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती चेक करून घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर CET सेल रिलेटेड, तसेच गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड किंवा इतर ज्या काही योजना असतात विद्यार्थ्यांसाठी उपयोगी, तसेच एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ हे संपूर्ण मी आपल्या YouTube चॅनलवर शेअर करत असतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.